हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला आशा आहे तुम्ही सगळेजण मजेत असणार. आज आपण इयत्ता 5वी इंग्रजी विषयाचं A to Z या अल्फाबेटने सुरू होणारे त्या अल्फाबेटच्या पासून जास्तीत जास्त कसे वर्ड्स आपल्याला शोधून काढता येईल ते हे पिक्चर ऑब्झर्वेशन थ्रू पाहणार आहोत. तर इथे मी या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक अल्फाबेटने सुरू होणारे 2-2 वर्ड्स सांगणार. बाकीचे तुम्हाला स्वतः शोधून काढायचे आहेत, जेणेकरून तुमची वोकॅब्युलरी, तुमचा शब्दसंग्रह हा वाढणार आहे. तर चला सुरू करूया. आपण अल्फाबेटिकली इथे जाणार आहोत. ए नी स्टार्ट होणारं ए फॉर एरोप्लेन, ए फॉर ॲरो, ए फॉर ॲपल. या मुलाच्या टी शर्टवर ॲपलचं पिक्चर दिसतं आहे आपल्याला. देन बी, बी फॉर banana, B for butterfly, again B for bus stop. बस स्टॉपचं हे दिसतं आहे आपल्याला ॲरो. सी, सी फॉर कॅट, सी फॉर काऊ, सी फॉर चेअर. देन क्लाउड्स. हे आपल्याला सीनी सुरू होणारे बर्ड्स आपल्याला इथे दिसले आहेत. डी, डी फॉर डॉग. आता ही मुलगी काय वाजवते आहे? डी फॉर ड्रम. इथे वरती कुठला बर्ड बसला आहे? डी फॉर डव. ई, ईनी सुरू होणारं एलिफंट, ई फॉर एग. आता एफ, एफने फ्लावर्स, भरपूर फ्लावर्स दिसते आपल्याला. इथे फ्लावर्सच्या बाजूला इथे फ्रॉग आहे. देन या माणसाच्या हातामध्ये एफ फॉर फाईल सुद्धा आहे. G, G for gate, G for ground, G for grass. H, H for hut, H for houses, H for hat. I for ice cream, J for joker, K for kite. Then L for लॉक. एम फॉर काय दिसतंय तुम्हाला सांगा आता? एम फॉर मंकी, मॅन, देन माउंटेन. व्हेरी गुड. एन फॉर नेस्ट. इथे नेस्ट दिसतंय. नेस्ट म्हणजेच घरटं, पक्ष्याचं घरटं. ओ फॉर आऊलचं. या माणसाच्या टी शर्टवर आऊलचं पिक्चर आहे. ओ फॉर ओनियन, कांदा. ओनियन म्हणजेच कांदा. पी फॉर पॅरेट. देन प्लांट भरपूर सारे आहेत. इथे पॉन्ड दिसतं आहे, पाण्याचं छोटंसं तळं. ही बाई विहिरीवरून पाणी नेते आहे एका भांड्यामध्ये. पी फॉर पॉट. इथे भाजीमध्ये पी फॉर पोटॅटो, पी फॉर पंपकिन. हे वर्ड्स आपल्याला दिसत आहेत. देन क्यू, क्यू यू ई यू ई, क्यू. क्यू म्हणजेच एका रांगेत उभी राहणेस त्याला क्यू हाच प्रोनाऊन्सिएशन आहे. एका रांगेत ही सगळे माणसं बस स्टँडवर वाट पाहत आहेत, त्यालाच क्यू म्हटलं गेलं आहे. आर, आर फॉर रॅट, आर फॉर रॅडिश, मुळा खातो ना आपण. देन आर फॉर रिबन. या मुलीने आपल्या डोक्याला रिबन बांधली आहे. रोज, आर फॉर रोज. एस, एस फॉर दिसला सगळ्यांना सन. इथे वरती आहे स्पॅरो. देन शिप. हे सगळे दिसत आहेत. टी, टी फॉर ट्री. भरपूर ट्रीचे पिक्चर्स आहेत. टेलिफोन, टोमॅटो. यू फॉर अम्ब्रेला. देन व्ही फॉर व्हॅन. अगेन व्ही फॉर व्हेजिटेबल. डब्ल्यू फॉर वॉच. या स्त्रीच्या हातामध्ये रिस्ट वॉच आहे, त्यालाच वॉच, रिस्ट वॉच. ओके. देन इथे वेल, वेल म्हणजे विहीर आणि वॉल म्हणजे भिंत. या 2 वर्ड्समध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. वेल म्हणजे विहीर आणि वॉल म्हणजे भिंत. एक्स फॉर झेरॉक्स मशीन. वाय, वायनी शोधा बरं तुम्हाला काय दिसतंय. मला फक्त इथे येलो कलर दिसतंय. तुम्हाला आणखी काय दिसलंय ते मला सांगा आता. झेड, झेड फॉर झेब्रा. इथे या माणसाच्या हातामध्ये वाईल्ड लाईफ नावाचं एक बुक आहे, त्याच्यावर झेब्राचं पिक्चर आहे.
आता या पिक्चर ऑब्झर्वेशन थ्रू आपण पुष्कळसे वर्ड शिकलो आहेत. त्याचे स्पेलिंग्स तुम्हाला लर्न करायचे आहेत. ते स्पेलिंग्स मी तुम्हाला नंतर PDF द्वारे सेंड करेल. ओके. आणि आय होप सो यू अंडरस्टँड दिस व्हिडिओ. ओके. थँक यू.